ना राहून देता काय झालं की लगेच गेलं. वायरलेस नाही आहे ते जोडलं असतं. झाडं येतं हे सगळे काढा. नारळाला आळं करायचं, त्याला गिरू आणि चुना लावायचा. हात बांधून नका थांबवा कोणी पाठीमागे कोणी हात बांधून नका थांबवा. करू दे. जे जे घाणेरी छोटे छोटे वन झाड आहेत. आम्ही छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव 2025ला या मोहिमेला सुरुवात केली. कारण ज्या छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन आपण समाजकार्य असो, राजकारण असो किंवा कुठलं पण शुभ कार्य असो त्या महाराजांचं नाव घेतो. तर त्या महाराजांच्या विचाराचा कुठेतरी विसर पडलेला आहे. महाराजांनी जे गडकोट किल्ले उभे केले, अभेद्य किल्ले आहेत, ते तुमच्या आमच्या सर्वांसाठी एक प्रेरणास्रोत आहे. ते किल्ल्यांची दुरावस्था आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि जर ते किल्ल्यांची दुरावस्था दिवसेंदिवस होत चालली तर हा छत्रपती शिवरायांचा इतिहास, हे ऊर्जा स्रोत, हे प्रेरणा स्रोत कुठंतरी याला धक्का आहे. त्यामुळे आपण टीका टिप्पणी करण्यापेक्षा आपण स्वतः थिंगी म्हणून काम केलं पाहिजे. म्हणून आम्ही किल्ले शिवनेरी या ठिकाणी या मोहिमेला सुरुवात केली. अशा पद्धतीने काम चालतं. ही 12वी मोहीम. ही मोहीम आमची शिवनेरी असो, धर्मवीरगड असो, तुमचं रामशेज असो, साल्हेर असो, विश्रामगड असो, किल्ला तिकोना असो, भुदरगड, सिंहगड, प्रतापगड, अशा वेगवेगळ्या किल्ल्यावर जाऊन त्या मोहिमेमध्ये आम्ही काम केलेलं आहे. या मोहिमेमध्ये आम्ही एक लिंक शेअर करतो. आपला मावळा संघटनेची एक लिंक शेअर करतो आणि त्या लिंकच्या आधारे त्या ठिकाणी नाव नोंदणी केली जाते आणि महाराष्ट्रातील शिवभक्त या ठिकाणी या मोहिमेत सहभागी होतात. महाराष्ट्रातील वेगवेगळे तुम्ही जर पाहिलं तर आता या मोहिमेमध्ये आता कुणी नाशिकवरून आले, कुणी कोल्हापूर असो, तुमचं कराड असो, नांदेड असो, कळंब असो, पुणे असो, संभाजीनगर असो, अशा वेगवेगळ्या शहरातून वेगवेगळ्या भागातून लोक सहभागी होतात. 2-2.5 हजार लोक या मोहिमेमध्ये होतात. कधी कधी तो आकडा 3,000-3,500 हजार लोकांपर्यंत गेलेला आहे. त्या किल्ल्यावर उत्सव झाला पाहिजे. प्रत्येक किल्ल्यावर उत्सव झाला पाहिजे. तुमच्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर तो झालाच पाहिजे. राजाराम महाराजांनी शिवरायांचं मंदिर उभं केलेलं आहे. इथं सुद्धा उत्सव झाला पाहिजे. प्रत्येक किल्ल्यावर उत्सव झाला पाहिजे. कारण या छत्रपती शिवरायांच्या विचाराला कामाला एक कुठलीच तुलना होऊ शकत नाही. इतकं मोठं काम आपल्या राजांनी उभं केलेलं आहे. इतक्या कमी वयाचा कालखंड मिळत असताना सुद्धा मुठभर मावळ्याला बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि ते सत्यात उतरवण्याचं काम केलं. आणि त्याच राजांचे विचार आज आपल्या ह्या देशाला टिकू शका. तुम्ही पाहिलं असेल समाजामध्ये किती तेढ निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातो. आज जातीपातीमध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. पण अखंड हिंदुस्थानामध्ये एकमेव असा राजा होऊन गेला छत्रपती शिवराय. 18 पगड जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन चालणारा राजा म्हणजे छत्रपती शिवराय. त्यामुळे त्या छत्रपती शिवरायांचे विचार, त्या छत्रपती शिवरायांची प्रेरणा चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राहिली पाहिजे. त्यासाठी आपण सुद्धा एक काम केलं पाहिजे. आपली ठिणगी म्हणून काम केलं. त्यामुळे आम्ही हे सगळं करत असतो. आनंद वाटतो. इथं आल्यानंतर एक वेगळं प्रेरणा वाटते. ही ऊर्जा, हे विचार घेऊन गेल्यानंतर एक वेगळी ताकद निर्माण होते.